एक धड दोन डोके असलेले बाळ जन्मले आणि बाळाला बघताच आईचा मृत्यू. उत्तर प्रदेशातील अलीगढ शहरातील सासनी गेट परिसरात असलेल्या बिहारी नगरमध्ये आकाश कुमार आणि त्यांची पत्नी नीरू राहत होते. घरात लवकरच एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार होतं. नीरू गर्भवती होते आणि प्रसूतीची वेळ जवळ आली होती. कुटुंबासाठी हा अत्यंत आनंदाचा काळ होता. घरात बाळाच्या आगमनाची तयारी सुरू होती. आईवडिलांच्या मनात येणाऱ्या बाळाबद्दल असंख्य स्वप्न होती. बाळ कसं दिसेल, त्याला काय नाव द्यायचं, तो मोठा झाल्यावर काय करेल, अशा अनेक गोष्टींची स्वप्न कुटुंब पाहत होतं. पण 17 मार्च 2026 रोजी अचानक नीरू यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. कुटुंबियांनी वेळ न दवडता त्यांना अलीगढ येथील मोहनलाल गौतम महिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की पुढचे काही तास त्यांच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणार आहेत. रुग्णालयात नीरू यांची तपासणी करण्यात आली. परिस्थिती पाहून डॉक्टरांनी सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांची संमती घेण्यात आली आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मेघा यांच्या देखरेखीखाली प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या कामात व्यस्त होते. बाहेर मात्र आकाश कुमार आणि कुटुंबीय एका क्षणाची वाट पाहत होते, कारण काही वेळातच त्यांच्या घरात बाळाचा जन्म होणार होता. प्रत्येक सेकंद त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. मात्र ऑपरेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच आत असलेल्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य वाढत गेलं, कारण जन्माला आलेली जुळी बाळं सामान्य जुळी नव्हती. डॉक्टरांनी जे पाहिलं ते अत्यंत दुर्मिळ होतं आणि याच क्षणापासून या घटनेची कहाणी एका वेगळ्याच दिशेने वळली. आता कल्पना करा, एका आईला प्रसूतीनंतर आपलं बाळ दाखवलं जाणार आहे, पण समोर दिसणारे दृश्य तिच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जन्मलेल्या नवजात जुळ्या बाळांची शरीररचना अत्यंत दुर्मिळ होती. ही दोन वेगवेगळी जिवंत बाळं होती, पण त्यांच्या शरीराचा मोठा भाग एकमेकांना जोडलेला होता. त्यांच्या दोन वेगवेगळ्या डोक्यांची रचना होती. त्यांचे हातपायही होते, मात्र दोन्ही बाळांचा धड एकच होता. उपलब्ध वृत्तानुसार त्यांच्या दोन डोक्यांसोबतच 4 पाय आणि 2 हात असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या अंतर्गत अवयवांची रचना किती स्वतंत्र आहे याबाबत सविस्तर वैद्यकीय तपासणी आवश्यक होती. हा प्रकार वैद्यकीय भाषेत कॉन्जॉइंट ट्विन्स म्हणजेच शरीराने जुळलेली जुळी बाळं म्हणून ओळखला जातो. हे दृश्य पाहून ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी स्टाफही काही क्षणांसाठी चकित झाले, कारण अशा प्रकारच्या जन्मजात शारीरिक रचना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. बाळांचा जन्म झाला होता, दोन्ही नवजात जिवंत होती आणि त्यांच्यावर डॉक्टरांचे लक्ष केंद्रित होते. पण त्याचवेळी प्रसूतीनंतर नीरू यांना आपल्या नवजात बाळांची स्थिती समजली आणि त्यानंतर परिस्थिती गंभीर बनू लागली. बाळं अशी का जन्मली, त्यांची पुढची अवस्था काय असेल, त्यांना वेगळं करता येईल का, त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव स्वतंत्र आहेत का, अशा अनेक प्रश्नांनी वातावरण तणावपूर्ण झालं. मात्र या सगळ्यात सर्वात मोठा धक्का नीरू यांना बसल्याचं वृत्त समोर आलंय. बाळांच्या या अवस्थेबद्दल समजल्यानंतर नीरू यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठा धक्का बसल्याचं डॉक्टरांच्या माहितीतून समोर आलं. काही वृत्तांमध्ये प्रसूतीनंतरच्या गंभीर मानसिक अवस्थेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना उच्च वैद्यकीय सुविधेसाठी जैन मेडिकल कॉलेजकडे रेफर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचंही वृत्त आहे. मात्र कुटुंबियांनी त्यांना पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि काही वेळातच कुटुंबावर असा आघात झाला ज्याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. ज्या घरात काही तासांपूर्वी बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करण्याची तयारी होती, त्याच घरात आता दुःखाचं वातावरण निर्माण झालं. नीरू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आकाश कुमार यांच्या आयुष्यातील हा क्षण किती कठीण असेल याची कल्पना करणे अवघड आहे, कारण एका बाजूला त्यांच्या पत्नीने 2 नवजात जुळ्या बाळांना जन्म दिला होता आणि दुसऱ्या बाजूला त्या बाळांना जन्म देणारी आईच त्यांच्यापासून कायमची दूर गेली होती. एका कुटुंबासाठी आनंद आणि दुःख इतक्या कमी वेळात इतक्या टोकाच्या स्वरूपात एकत्र येणे ही अत्यंत हृदयद्रावक बाब होती. या घटनेची माहिती परिसरात पसरताच लोकांमध्येही मोठी हळहळ व्यक्त झाली. पण या संपूर्ण घटनेत आणखी एक गोष्ट लोकांना आश्चर्यचकित करणारी होती. आईचा मृत्यू झाल्यानंतरही त्या 2 नवजात बाळांची अवस्था डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच त्या बाळांच्या जन्मामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये सगळ्यांना धक्का बसला होता. ती बाळं जन्मानंतर जिवंत होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून होतं. पुढे डॉक्टरांना त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांची स्थिती समजून घेणं महत्त्वाचं होतं, कारण शरीराचा मोठा भाग जोडलेला असल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार शक्य आहेत का, हा मोठा वैद्यकीय प्रश्न होता. या बाळांबाबत समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची नियमित वैद्यकीय देखरेख करण्यात आली. नंतर डॉक्टर अंशू सक्सेना यांनी बाळांची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यातल्याचं वृत्त आहे. बाळ दूध घेत असल्याचंही सांगण्यात आलं. त्यांच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. काही वृत्तांमध्ये पुढील काळात वैद्यकीय तपासणी आणि त्यांना वेगळं करता येईल का याचा विचार केला जाऊ शकतो असं नमूद करण्यात आलं. मात्र अशा प्रकारच्या प्रकरणात शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असू शकते आणि शरीरातील महत्त्वाचे अवयव कसे आहेत यावर पुढील उपचार अवलंबून असतं. त्यामुळे या बाळांना नक्की काय होईल याबाबत घाईने निष्कर्ष काढणे योग्य नाही. आता या घटनेतील सर्वात वेदनादायक भाग म्हणजे नीरू या अलीगढच्या सासनी गेट परिसरातील बिहारी नगरमधील रहिवासी होते आणि त्या आकाश कुमार यांच्या पत्नी होत्या. 17 मार्च रोजी त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे प्रसूती केली आणि त्यातून शरीराने जुळलेली
जुळी बाळं जन्माला आली. त्यानंतर नीरू यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही माध्यमांच्या मथळ्यांमध्ये बाळांना पाहताच आईचा मृत्यू असा उल्लेख करण्यात आला असला तरी उपलब्ध वैद्यकीय माहितीनुसार बाळांची स्थिती समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यानंतर प्रकृती बिघडून उपचारादरम्यान मृत्यू झाला, एवढं निश्चितपणे सांगता येतं. आणि म्हणूनच या घटनेकडे केवळ 2 डोक्यांचं बाळ म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. यामागे एका कुटुंबाची वेदना, एका पतीने पत्नी गमावली आहे, 2 नवजात बाळांनी जन्माच्या क्षणीच आई गमावली आहे आणि दुसरीकडे डॉक्टरांसमोर एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय परिस्थिती उभी राहिली आहे. अशा प्रकारच्या जुळ्या बाळांना वैद्यकीय क्षेत्रात कॉन्जॉइंट ट्विन्स म्हटलं जातं. त्यांची शरीर रचना वेगळी असू शकते आणि कोणते अवयव एकमेकांशी जोडलेले आहेत यावर उपचार आणि पुढील शक्यता अवलंबून असतात. त्यामुळे या घटनेकडे अंधश्रद्धा किंवा अफवांच्या नजरेनं न पाहता वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे.